नमस्कार. दर शनिवारी आपण गीतेच्या चिंतनासाठी एकत्र जमत असतो आणि सध्या आपण दुसऱ्या अध्यायाच्या काही श्लोकांवर चिंतन करतो. तर मागच्या वेळेस आपण 23व्या श्लोकापर्यंत चिंतन केलं होतं. तो श्लोक होता गीतेमधला बऱ्यापैकी लोकप्रिय आणि सगळ्यांना माहिती असलेला श्लोक. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. म्हणजे द सोल कॅन नेव्हर बी कट टू पीसेस बाय एनी वेपन, नॉर बर्न बाय फायर, नॉर मायसन्ड बाय वॉटर, नॉर विदर्ड बाय द विंड. आणि आपण ह्याच्यावर चिंतन करताना असं म्हटलं होतं की आपण आकाशाची कल्पना करू. तर या सृष्टीमध्ये आकाश अशी एक वस्तू आहे की ज्याला आपण कापू शकत नाही, ज्याला ओलं करू शकत नाही, ज्याला जाळू शकत नाही आणि ज्याला वाळवू शकत नाही. तर आपल्या आत्म्याची अवस्था अशीच असते, किंवा आपल्या आत्म्याचं जे कॅरेक्टर आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे, स्वरूप आहे, ते असंच आहे. त्याच्यानंतरच्या श्लोकामध्ये देखील भगवान तेच सांगतायत. अच्छेद्योयम अदाह्योह्यम अदाह्योयम अक्लेद्यो शोष्य एव च नित्य सर्वगतस्थाणुर अचलोयम सनातनः. अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो शोष्य एव च नित्य सर्वगतस्थाणुर अचलोयम सनातनः. असा श्लोक आहे. राईट. तर दिस इंडिव्हिज्युअल सोल is unbreakable and insoluble and can neither be burned nor dried. He is everlasting, present everywhere, unchangeable, immovable, and eternally the same. चिरवे जाळवे नाहा भिजवे वाळवे हिना स्थिर निश्चय नित्य सर्वव्यापी सनातन. चिरवे जाळवे ना म्हणजे ह्याला आपण चिरू नाही शकत, जाळू नाही शकत. भिजवे वाळवे ही ना, भिजवू नाही शकत, वाळवू नाही शकत. स्थिर निश्चळ हा नित्य सर्वव्यापी सनातन. कसं असतं पहा की आपल्याला एखादी गोष्ट जी समजत नसते की नाही, ती ज्या गोष्टी आपल्याला समजतात त्यांच्यापासून इंडिकेट केली जाते, म्हणजे निर्देशित केली जाते. याला वशिष्ठ अरुंधती न्याय असं म्हणतात. म्हणजे असं उदाहरण दिलं जातं वेदांतामध्ये की जेव्हा नवऱ्या मुलामुलीला लग्न झाल्याबरोबर त्या दिवशी रात्री अरुंधती आणि वशिष्ठ यांचं दर्शन करवतात. तात्पर्य हे आहे की वशिष्ठ आणि अरुंधती हे दोन जे तारे आहेत ते एकमेकांभोवती फिरत असतात. म्हणजे आपल्या सूर्यमंडलामध्ये कसं होतं पहा की सूर्याभोवती पृथ्वी फिरते. तसं वशिष्ठ आणि अरुंधतीचं नाही आहे. म्हणजे वशिष्ठाच्या भोवती अरुंधती फिरेल असं नाही आहे. तर ते दोघंही एकमेकांच्या भोवती फिरतात. तर ड्युअल स्टार म्हणतात, और कॉन्ज्युगल स्टार. म्हणजे हे एकमेकांपासून कधी विरक्त नाही होऊ शकत. आणि एक महत्वाचा आणि दुसरा कमी महत्वाचा असं नाही आहे. तर आपल्या इथे आपण जेव्हा लग्न होतं तेव्हा स्त्री आणि पुरुष हे दोन एकमेकांपेक्षा ज्येष्ठ आणि कनिष्ठ, एक जास्त महत्वाचं आणि एक कमी महत्वाचं असं नसतं. आणि ज्या माणसांचं लग्न झालेलं आहे इथे आणि ज्यांना प्रपंचाचा पुरेसा अनुभव आहे त्यांना हे माहिती असतं की आपली जी बायको आहे ती आपल्यापेक्षा कमी बिलकुल नाही आहे. एवढं तर शिकलो असो आपण आत्तापर्यंत. म्हणजे विनोदाने नाही म्हणत आहे, पण सिरियसली देखील आपण जर विचार केला तर स्त्री आणि पुरुष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. याच्यामध्ये एक कमी महत्वाचं आणि एक जास्त महत्वाचं असं अजिबात नाही आहे. तर ह्यांच्याकडे दाखवायचं कसं? आता समजा आपण त्याच्याकडे बघितलं, आकाशामध्ये तर अनंत तारे आहेत. त्यापैकी नेमकं वशिष्ठ आणि अरुंधती कोण ते कसं दाखवायचं? मग त्याच्यासाठी कसं दाखवतात की हे पहा, ते समोर जे झाड दिसतंय ना, हा ते झाड दिसतंय.
ते नाहीये ऑफकोर्स. अरुंधती वैशिष्ट्य म्हणजे ते नाहीये. कळलं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर त्या झाडाची ती तिकडली वरची फांदी आहे ना, ठीक आहे ती दिसली. ते पण नाहीये वैशिष्ट्य. ठीक आहे. मग त्याच्यानंतर त्या शेवटी जे 2 पानं आहेत त्याच्यामधून एक जो तारा दिसतोय ना, तो दिसतोय का? हां. तो नाहीये वैशिष्ट्य. त्याच्या उजवीकडे जे आहेत ना, जे जसं दिसतंय ते अरुंधती आणि वैशिष्ट्य. म्हणजे कसं, की आपल्याला जे माहिती आहे त्याच्यापासून एक करत त्याच्याकडे अंगुली निर्देश केला. हे जे माहिती आहे त्याच्याकडून न माहिती आहे त्याच्याकडे आपण गेलो. तर ही सगळी जी वेदांताची आपली यात्रा आहे, ती अशीच आहे. आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत, त्या गोष्टींपासून एक करत ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत, त्यांच्याकडे निर्देश केला जातो. तर तशा प्रकारे आपला हा अभ्यास सुरू आहे किंवा सुरू राहणार आहे. आणि या अभ्यासाचं जे शेवटचं बक्षीस आहे, ते काय आहे, की हा देह म्हणजे मी नाहीये आणि मी जो स्वतःला वेगळा समजतो आहे इतरांपेक्षा, ते मिथ्या आहे. म्हणजे ते त्याचा भास होतोय, अवश्य होतोय. परंतु ते खरं नाहीये. सत्य काय आहे? सत्य तुम्ही आहात. सत्य मी आहे. आता बघा, की मी हा जो शब्द आहे, मी या शब्दाचं अनेक वचन नाही होत. मी या शब्दाचं जेव्हा अनेक वचन मी करतो की नाही, तेव्हा त्या अनेक वचनामध्ये तुम्ही पण येता आणि जे लोक इथे नाही आहेत ते पण येतात. असं होतं. तर ह्याच्याबद्दल भगवंतांनी 15व्या अध्यायामध्ये खूप चांगलं समजावून सांगितलेलं आहे. त्याच्याकडे आपण केव्हा तरी येऊ किंवा त्याच्याकडे सुद्धा निर्देश सारखा होत राहील. म्हणजे माझा गीतेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन 15व्या अध्यायाच्या चष्म्यातून आहे. कारण की सगळ्या वेदांचं जे सार आहे, ते आहे उपनिषद. उपनिषदांचं जे सार आहे, ते आहे गीता. आणि गीतेचं जे सार आहे, ते आहे 15वा अध्याय. तर जर 15वा अध्याय आपल्याला संपूर्णपणे समजला, त्याचं जर आकलन झालं आणि त्याचे जे सिद्धांत आहेत, ते आपण रोजच्या जीवनामध्ये उतरवले, तर काय होईल, की त्या दृष्टिकोनातून आपल्याला जग कसं आहे ते कळेल, आपण कोण आहोत ते कळेल, आपण ज्याला देव म्हणतो तो कोण आहे ते कळेल आणि हे सगळं व्यवस्थित समजून घेण्यासाठी साधना म्हणजे काय ते पण कळेल. तर अशा प्रकारची साधना जर आपण करत राहिलो, तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला जेव्हा पुस्तकांचं ज्ञान होतं, म्हणजे आता ही पहा, ही मला संस्कृत समजत नाही म्हणून मी ही गीताई आपल्या हातात ठेवली आहे, बरोबर आहे. तर गीताईमध्ये हे सगळेचे सगळे श्लोक, मागच्या वेळेस मी त्याला भावांतर असं म्हटलं होतं. आपण भाषांतर म्हणतो ना, तर मी विनोबांचं म्हणजे विनोबांनी गीतेचं भावांतर केलंय असं म्हटलं होतं. पण तो भावांतर हा शब्द चूक आहे. भावानुवाद म्हणायला पाहिजे. म्हणजे गीतेमधल्या श्लोकांचा जो भाव आहे, त्या भावाचा अनुवाद. तर तो भाव गीताईच्या श्लोकांमध्ये विनोबांनी जसाच्या तसा आणलेला आहे. सर्वसाधारण आजकालच्या मराठीमध्ये. म्हणजे माझ्यासारख्या माणसाला, ज्याला संस्कृत अजिबात कळत नाही, पण मराठी थोडंफार कळतं, त्याच्यासाठी ते सोपं व्हावं म्हणून. परंतु सरतेशेवटी भाषा हे केवळ माध्यम आहे. हे केवळ माध्यम आहे माझ्या मनातला विचार आपल्या मनामध्ये जसाच्या तसा प्रगट व्हावा, ह्याच्यासाठी जे माध्यम आहे, त्या माध्यमाला आपण म्हणतो भाषा. ती भाषा आपल्या रोजच्या जीवनातली सहज, सोपी, सहज समजणारी अशी असावी आणि भाषेमध्ये माणसाला अडकण्याची गरज नाही पडावी. म्हणजे मी समजा खूप फ्लॉवरी, अलंकृत भाषा जर वापरली आणि तुम्हाला जर ती कळलंच नाही आणि तुम्ही त्या भाषेमध्येच अडकलं, तर मग त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यांनी काय होईल, की मला मराठी किती चांगलं येतं हे पांडित्य सिद्ध होईल, जे माझ्याकडे नाहीच आहे, त्यामुळे मी ते सिद्ध करूच शकत नाही. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा आनंद मिळेल. त्या भाषेच्या अलंकाराचा तुम्हाला आनंद मिळेल. पण ते आपलं ध्येय नाहीच आहे.
आपलं ध्येय हे आहे की गीतेमध्ये जो भाव आहे, तो भाव आपल्याला समजावा आणि त्या भावामुळे आपण प्रेरित होऊन आपलं जीवन आनंदाने जगावं. ह्या सगळ्या कार्यक्रमाचा शेवटी उद्देश काय आहे? उद्देश हाच आहे की आपण नेहमी आनंदात असावं. ठीक आहे? सुख आणि दुःख या 2 गोष्टी येत जात राहतील. परंतु जो आपला आतला आनंद आहे, तो नेहमी आपल्या जवळच राहील. आपण त्या आनंदाच्या अनुसंधानात नेहमीच राहू आणि आपल्या समोर जे काही घडतंय किंवा आपल्या अनुभवात जे काही घडतंय, ते घडतं आणि नाहीसं होतं, घडतं आणि नाहीसं होतं. अशा गोष्टी होत असतात. तर त्याच्याने आपलं मन विचलित नाही होणार. हा या सगळ्या गीतेच्या अभ्यासाचा परिणाम किंवा उद्देश पण आहे. तर त्या दृष्टीने आपण जेव्हा ही गीता शिकतो किंवा या गीतेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अशा प्रकारची शांती आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि टिकते, नेहमीच टिकते. तर हा उद्देश आहे. त्याच्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचंय किंवा बोलायचं असेल तर आपण हात वर करू शकता किंवा आपण बहुतेक अनम्यूट केलेलं आहे स्वतःला. माधुरीताई, आपण अनम्यूट केलेलं आहे. आपण बोलायचंय आपल्याला काही? नाही, काही नाही. हां, पण तुम्ही छान सांगितला भावार्थ हा. हां. समजला व्यवस्थित. आणि समजला ना? त्याप्रमाणे आपण रोज प्रयत्न करायला पाहिजे, की तुम्ही प्रश्नच जे नाही. सांगितलंय, हां. आनंदी आपण राहायला पाहिजे. म्हणजे तर आपण दुःख जेव्हा आपल्याला होतं, तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरून जातो. म्हणजे आपण त्याच्यामध्ये इतके असं इन्व्हॉल्व होऊन जातो, की एखादी घटना आपल्याकडे घडली किंवा शेजारी घडली किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये घडली, की आपण ह्या सगळ्या गोष्टींचा इतका आपल्याला विसर पडतो, की आपल्या हे लक्षात येत नाही, की अरे आपल्या जवळ सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचा आपण हा उपयोग करून घेतला पाहिजे, हे त्यावेळेला लक्षात येत नाही. पण आता तुम्ही सांगितल्यामुळे आता ते हळू लक्षात ठेवून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करता येणं शक्य आहे. चांगली एवढंच गोष्ट मला आहे. सांगायचं. हां. थँक यू. हं. बरं वाटलं मला आपण हे जे सांगितलं त्याच्यावरून, की आपली ही यात्रा जी आहे ती बरोबर दिशेने चाललेली आहे आणि या यात्रेमध्ये जे सहभागी आहेत आपले सहयात्री, त्यांना पण याचा आनंद आहे. याचा मला आनंद आहे आणि समाधान पण आहे. आपण याच्या पलीकडचा श्लोक घेऊ. अव्यक्तोऽयम् अचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. तर it is said that the soul is invisible, inconceivable, and immutable. Knowing this, you should not grieve for the body. हां, तर ह्याचा आता मराठीमध्ये अनुवाद वाचतो मी. न देखूये न चिंतूये बोलिला निर्विकारहा जाणून ह्या परी आत्मा शोकयोग्य नसे तुझ. न देखूये म्हणजे न दिसतो, आपल्याला म्हणजे दृष्टीपथात येत नाही. न चिंतूये, आपण त्याचा विचार पण नाही करू शकत, त्याचं चिंतन नाही करू शकत. बोलीला निर्विकार हा म्हणजे त्याच्यामध्ये विकार पॉसिबल नाही आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल परिवर्तन शक्य नाही आहेत. अशा प्रकारे जर आत्मा आहे असं मला समजलं, जाणूनी ह्या परी आत्मा, अशा प्रकारे जर आत्मा आहे असं मला कळलं, तर मग काय, शोक योग्य नसे तुझं, शोक तू केला नाही पाहिजे. इट इज नॉट प्रॉपर फॉर यू टू ग्रीव्ह. Therefore, knowing this, you should not grieve for the body. तर आपलं शरीर हे सारखं बदलतंय आणि एक दिवस हे नाहीच होईल. नाहीच होईल म्हणजे काय, की ह्याच्यामध्ये जे काही पंचतत्व आहेत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, हे सगळे त्यांच्या महाभूतांमध्ये विलीन होतील. म्हणजे माझ्या शरीरामधला प्रत्येक कण, एक आणि एक कण, ह्या जगामध्ये मी आधी इथे येण्याआधीपासूनच आहे ना. मी काय केलं, की जोपर्यंत मी ह्या शरीरात आहे, तोपर्यंत मी हे सगळे महाभूत थोडे-थोडे करून माझ्या ह्याच्यात जमा करून ठेवले, ह्या शरीरामध्ये. आणि ह्या शरीरामधून मी ह्या जगाचा अनुभव घेतोय किंवा माझ्या आयुष्याचा अनुभव घेतोय. पण ह्यातला एकही कण नष्ट नाही होऊ शकत. ते सगळेच्या सगळे कण जेव्हा मी या शरीरातून चालला जाईन, त्याच्यानंतर ते सगळे कण त्यांच्या त्यांच्या जागी चालले जातील. त्यामुळे खरं सांगायचं ना, तर देह देखील नष्ट होत नसतो. त्याचं फक्त स्वरूप बदलतं.
म्हणजे देहामध्ये जे कण आहेत, ते कण सगळीकडे वेगवेगळे विखरून जातात. तेवढंच होतं. बाकी काही होत नाही. तर त्यामुळे जी गोष्ट बदलते फक्त, परंतु ती नष्ट होऊ शकत नाही. म्हणजे देह देखील नष्ट होत नाही. देहाचा फक्त आकार नष्ट होतो. आता पहा, की लहान मूल एखादं जेव्हा चालायला शिकत असतं, तेव्हा त्याला आपल्या पायावर उभं राहून चालता येत नाही. मग ते मूल काय करतं, की ते जाऊन सोफा सेटला पकड, तर खुर्चीला पकड, तर पडद्याला पकड. तर कधी-कधी समजा डायनिंग टेबलवर जे आपण कापड घातलेलं असतं ना, त्याला जर धरून ते बाळ उभं राहिलं, तर काय होतं, की समजा कधी-कधी त्या बाळाने ते कापड ओढलं आणि त्या टेबलवर ठेवलेली सगळी भांडी-कुंडी खाली पडली आणि त्यात जर काही काचेची भांडी असली, तर ती फुटतात आणि मग त्याचा आवाज येतो. मग काय होतं, ते बाळ टाळ्या वाजवतं. म्हणजे आधी तर एकच ग्लास होता. आता त्याचे 5, 6, 7, 8 तुकडे झाले. एकाचे जास्त झाले. आपण त्याच्याकडे बघू तर आपल्याला असं वाटेल, की अरे ही गोष्ट नष्ट झाली. परंतु त्या बाळाच्या दृष्टीने तर ही फार आनंददायक घटना आहे. त्याला कुठे कळलं, की ह्याला ग्लास म्हणतात आणि ह्याचा हा उपयोग आहे किंवा काय. तर कसं असतं, की जेव्हा हा देह नष्ट होतो किंवा या देहातनं मी चालला जातो, तर मग ह्या देहाच्या आतमध्ये जे सूक्ष्मजीव आहेत ना, त्यांना किती आनंद होत असेल? त्यांना तर खायला भरपूर मिळालं. ह्या क्षणी देखील, आत्ता ह्या क्षणी आपल्या देहामध्ये आपल्या जेवढ्या कोशिका आहेत की नाही, त्याच्यापेक्षा जास्त जीवजंतू, सूक्ष्म जीवाणू, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या शरीरामध्ये आहेत. विश्वास नाही बसणार आपल्याला, पण तसंच आहे. आणि आपण जिवंत आहोत. आपली रोगप्रतिकार शक्ती जिवंत आहे आणि ती शक्ती आपल्या शरीराचं रक्षण करते आहे आतून. त्यामुळे हे जे सूक्ष्मजीव आहेत, हे आपल्याला फाडून खात नाहीयेत. ज्या क्षणी आपण ह्या देहातून जाऊ किंवा आपली प्राणशक्ती कमी होईल, त्या क्षणी हे सगळे सूक्ष्मजीव आपल्याला आतून पोखरून खातील. मेलेल्या माणसाचं प्रेत समजा आपण बाहेर ठेवलं किंवा मेलेलं कुठलंही जनावर जरी बाहेर असलं ना, त्याला जरी देखील गिधाडांनी किंवा आणखीन इतर प्राण्यांनी खाल्लं नाही, तरीसुद्धा जे सूक्ष्म जीवाणू असतात म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ते खातात आणि ते काही कालांतरानंतर ते सगळंच्या सगळं शरीर मातीमध्ये त्याचं रूपांतर होऊन जातं. असं होतं. तर याच्याबद्दल काही चिंतन करायचंय कोणाला? जर कोणाला काही म्हणायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करून सांगू शकता. कारण की हे सगळं चिंतन आत्मा आणि देह म्हणजे जे चिरंतन तत्व आहे ते आणि जे नाशिवंत तत्व आहे किंवा जे बदलणारं तत्व आहे ते ह्याच्याबद्दल ह्या 2 मधला जो विवेक आहे, ह्याच्याबद्दल हे सगळं चिंतन सुरू आहे. आणि खरं सांगायचं तर भगवंतांनी हे सांगितल्यानंतर अर्जुनाला हे कळायला पाहिजे होतं, परंतु त्याला ते कळलं नाही किंवा आपले जे जुने संस्कार असतात ना, ते संस्कार इतके दृढ असतात, की आपल्याला समजा कोणी सत्य सांगितलं ना, तरीसुद्धा आपण पहिले काय म्हणतो, की नाही, हे असं होऊच नाही शकत. पहिले डिनायल, की नाही, नाही, हे होऊच नाही शकत. नंतर मग आपल्याला कोणीतरी पटवून सांगतं, की नाही, नाही बाबा, हे असं नाही, हे असं आहे. मग आपल्याला थोडं जरा असं वाटतं, की हां, हा माणूस आपल्याला सांगतोय ना, तर हे खरं असायला पाहिजे. कारण की ह्याला आपल्याकडनं काही नको आहे इन रिटर्न. म्हणजे मी पुष्कळदा सांगतो, की आपण कोणाचं ऐकायला पाहिजे. आपण ज्या माणसाला सत्याचं दर्शन झालेलं आहे, सत्याचा अनुभव झालेला आहे, त्या माणसाकडनं ऐकायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे त्याला सत्य काय आहे ते माहिती आहे. दुसरं ती व्यक्ती मला जे सत्य सांगते आहे, त्याच्या बदल्यामध्ये त्याला काही नकोय. देअर इस नो व्हेस्टेड इंटरेस्ट. म्हणजे काही मतलब नाहीये. त्याचा स्वतःचा स्वार्थ नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि तिसरं म्हणजे त्या माणसाला माझ्या हिताची चिंता पाहिजे. तर ह्या तिन्ही गोष्टी ह्या गीतेमध्ये आहेत. म्हणजे गीतेमध्ये जे सांगितलं गेलं आहे ते सत्य आहे. हं. दुसरी गोष्ट म्हणजे गीतेला आपल्याकडनं काही नकोय. म्हणजे मी समजा गीता वाचली, तर गीतेला आता काय करायचं? काही नाही. आणि तिसरं म्हणजे गीतेला माझ्या हिताची चिंता आहे. म्हणजे अर्जुनानी शरणागत होऊन कृष्णाच्या पायाशी त्याला हेच म्हटलं, की "कृष्णा, माझ्या हिताचं जे असेल, माझ्यासाठी जे श्रेयस्कर असेल ते तू मला सांग." तर कृष्णाने त्याला त्याच्या हिताचं जे होतं तेच सांगितलं. तर आपण सगळेजण अर्जुन आहोत आणि आपण अर्जुनाच्या
भूमिकेमध्ये स्वतःला जर ठेवलं, तर ज्या प्रकारे आपल्याला गीतेकडनं मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे, ते मार्गदर्शन आपोआप मिळेल अशी माझी श्रद्धा आहे. म्हणजे मी अर्जुनाच्या भूमिकेमध्ये स्वतःला कल्पनाच नाही करू शकत ठेवून. कारण अर्जुनाच्या समोर परिस्थिती कुठली होती? आपल्या स्वतःच्या चुलत भावांना मारायची, आपल्या गुरुला मारायची आणि आपल्या वडिलांच्या काकांना मारायची. ही परिस्थिती अर्जुनाच्या समोर होती. त्याच्यामाने तर आपलं जीवन काहीच नाही. आपल्या समोर ज्या समस्या येतात, जेव्हा आपल्याला असं वाटेल ना, की देवा माझ्या आयुष्यामध्ये अशी परिस्थिती का बरं आहे? किंवा हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर का बरं आला? तेव्हा आपण स्वतःची तुलना अर्जुनाशी करायची. मग आपल्या लक्षात येईल, की अरे, अर्जुनाच्या समोर जे होतं त्यामानाने तर माझ्यासमोर जे ते काहीच नाही. मग काय होतं, की आपल्याला जरा हुरूप येतो आणि मग आपण जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज होतो. हे ह्या गीतेच्या अभ्यासातून जर आपल्याला कळलं, तर किती चांगलं होईल. सरिताताई, आपल्याला काहीतरी प्रश्न विचारायचा आहे, त्यामुळे आपण अनम्यूट करा स्वतःला आणि विचारा. आणि जर दर्शन दिलं तर सगळ्यांना दर्शन होईल आपलं आणि चांगलं वाटेल. दादा, तुम्ही जे नमस्कार. उदाहरण देऊन नमस्कार दादा, तुम्ही जे उदाहरण देऊन ऐकू येते तुम्हाला? खूप छान, बोल ना. अहो, तुम्ही जे उदाहरण देऊन सांगितलं ना, खूप छान होतं. आपण आपल्याला कळालं की आपण आपण ह्या जन्म कशाला घेतलाय, कुठून आलोय, हे समजा आपल्याला कळालं आणि आपण ते करू शकलो, ते जन्माचं सार्थक करू शकलो. जसं त्या लहान बाळाला ते ग्लास फोडण्याचा आनंद होतो ना, तसंच आपल्याला आपला मृत्यूचा आनंद मनवता येतो. भलेही लोकांना वाटू द्या हा गेला, दुःख मानू दे, पण आपण आपला मृत्यूचा आनंदच भोग करत असतो. दुःख नाही होत मृत्यूचा. अरे, आणि ते उदाहरण खूप छान आहे. आपला मृत्यू जो आहे ना, तो दर क्षणी होत असतो. कळलं का? हो. म्हणजे आपल्याला असं वाटत असतं, की हा देह चालू आहे म्हणून, निरंतर सुरू आहे म्हणून, पण तसं-बिसं काही नसतं. प्रत्येक क्षणी हा देह बदलत असतो. म्हणजे मागे पण मी सांगितलं होतं, की आपण श्वास आत घेतला, की ऑक्सिजनचे काही अणुरेणू आपल्या आतमध्ये गेले आणि श्वास बाहेर सोडला, तेव्हा कार्बन डायऑक्साईडचे काही रेणू बाहेर गेले. असं झालं की? हो, हो. तर प्रत्येक क्षणी बदलणारा हा जो देह आहे, तो देह मी कसा असू शकतो? कारण की मला माझ्या बदलण्याचा अनुभव येत नाहीये. मी लहानपणी जो होतो, त्याच्यानंतर मी जो तरुणपणात होतो, त्याच्यानंतर मी प्रौढावस्थेत होतो आणि वृद्धावस्थेत आहे, तो सगळा एकसारखाच आहे. माझी माझ्या असण्याबद्दलची जाणीव कुठल्याही प्रकारे कमी झालेली नाहीये. आता ही जी ग्लास फोडण्याची जी कहाणी सांगितली ना, ती तर काल्पनिक होती. परंतु आमच्या घरची जी मी अनुभवलेली कहाणी ती सांगतो. तर आमचा मुलगा लहान होता, एकदम वर्ष, दीड वर्षाचा होता. तेव्हा त्याला खेळण्यासाठी म्हणून आम्ही क्रेयॉन्सचं एक पाकीट आणलं. क्रेयॉन्स म्हणजे त्या खडू समज ना, त्यांनी सगळे आपण चित्र काढतो कागदावर, अशा प्रकारचं क्रेयॉन्सचं एक पाकीट आणलं. त्याच्यामध्ये 36 क्रेयॉन्स होते. ठीक आहे. तर त्याला म्हणजे आमची अशी अपेक्षा होती, की त्याची बहीण लहानपणी छान चित्र वगैरे काढायची आणि चित्र फक्त कागदावर काढायची. तिने भिंती कधीच रंगवल्या नाही. तर हा मुलगाही तसा ठीक आहे. मग त्याला आमच्या दोघाही मुलांनी भिंती कधीच रंगवल्या नाही. आणि ते आम्ही कधी त्यांना त्याच्यासाठी उत्तेजन पण नाही दिलं. तर हा डब्बा आणून दिल्यानंतर त्याला आम्ही तो डब्बा घेऊन आणि बसवलं आणि आई त्याची काही कामाला गेली किंवा काय. तर जेव्हा ती परत आली, तेव्हा तिने बघितलं, की त्यांनी त्या क्रेयॉनवर जे कागदाचं वेष्टन असतं ना, रॅपर, ते एक-एक करून कर असं करून सगळ्या 36चं 36 फाडून ठेवलं होतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या हातनं एखादा तो क्रेयॉन तुटला असेल किंवा त्यांनी तोडला असेल, तर तोडला तेव्हा असा कट असा छान आवाज आला. ठीक आहे की नाही? तर त्याला काय वाटलं, की हा क्रेयॉन, हे क्रेयॉनचं जे पाकीट आहे, हाच खेळ आहे म्हणून. तर त्यांनी अगदी शिस्तीमध्ये ते सगळेच्या सगळे 36 क्रेयॉन कट असं करून त्या सगळ्या क्रेयॉनचं सगळं सार करून ठेवलं. त्याला वाटलं, की हाच खेळ आहे. आता त्या क्रेयॉनचं करायचं काय हे त्याला माहिती नव्हतं. याच्यासाठी आपण त्याला रागवण्याची काही गरज आहे का? अजिबातच नाही. तर अशा प्रकारे लहान मुलाला कुठल्या गोष्टीमध्ये कशाप्रकारे आनंद मिळेल, हे आपण सांगू नाही शकत. तर असं जेव्हा आपण जगाकडे बघतो, जेव्हा आपलं मन पूर्णपणे निर्मळ असतं आणि जेव्हा आपली जगाकडनं अपेक्षा नसते, तेव्हा जगामध्ये जे काही होतंय, ते आपण केवळ साक्षीभावाने बघतो
आपल्याला जर काही करता आलं त्याच्यासाठी तर आपण अवश्य करावं. मी हे असं नाही म्हणत आहे, की आपण हातावर हात धरून बसलेलो आहे आणि आपण काहीच करत नाहीये. असं नाहीये. आपल्याला आपल्या समोर जे कर्तव्य आहे, आपल्या आयुष्यात जे काही आपल्याला करण्यासारखं आहे किंवा करायला हवं आहे, ते आपण अवश्य करावं. परंतु ते करत असताना हे मी करतो आहे, हा कर्ताभाव नाही ठेवायला पाहिजे. हे महत्वाचं आहे. ज्या क्षणी माझ्या मनामध्ये असं येईल, की हे जे सगळं मी करतोय ते मी करतोय, मग काय होईल, की त्या कर्माचं फळ मला भोगावं लागेल. असं होईल ना? जर त्या कर्मामधून माझा कर्तभाव मी काढून घेतला, म्हणजे कसा काढून घेतला, की ठीक आहे, हे कर्तव्य माझ्या वाट्याला आलेलं आहे ईश्वराच्या कृपेमुळे आणि ते मला जितक्या चांगल्या तऱ्हेने करता येईल तितक्या चांगल्या तऱ्हेने मी करेन. माझी जेवढी क्षमता असेल तेवढ्या क्षमतेनुसार. परंतु त्याच्यामधलं जे यश आणि अपयश आहे, ते केवळ माझ्या करण्यामुळे होत नसून ते भगवंताच्या कृपेमुळे होतं. आणि मी जे करतो आहे, ती करण्याची जी शक्ती आहे, ती शक्ती देखील तर भगवंताची आहे ना. म्हणजे मला आत्ता काहीतरी बोलण्याची इच्छा होते आहे किंवा सरिता तू जो मला प्रश्न विचारला किंवा तू जे चिंतन केलं त्याच्यावर काही शब्द माझ्या मनामध्ये आले. तर माझ्या मनामधनं माझ्या वाणीवर येण्यासाठी कुठली तरी शक्ती कार्यरत आहे ना. समजा माझ्या मनामध्ये काहीतरी असेल बोलण्याचं, परंतु मला बोलताच नाही आलं. म्हणजे असं होतं ना पुष्कळ वेळा, की समजा पक्षाघाताचा झटका आला, पॅरालिटिक अटॅक. तर कसं होईल? म्हणजे मी हात उचलतो, इथून असा हात उचलावा अशी माझ्या मनामध्ये इच्छा झाली. तर हात उचलण्यासाठी या हातामध्ये जी शक्ती आहे ती कोणी दिली? ती शक्ती परमात्म्याची. म्हणजे आपल्या मनामध्ये संकल्प आपण करावा, अवश्य करावा. आणि मी मागे पण सांगितलं, की संकल्प शुद्ध असावा. संकल्प शुद्धी फार महत्वाची. परंतु तो संकल्प तडीस जावा किंवा जर जाणार असेल तर त्याच्यासाठी केवळ मी कर्म करून फायदा नाही. कर्म करावंच लागेल. परंतु त्याचं फळ मिळण्यासाठी भगवंताची कृपा अत्यावश्यक आहे, अनिवार्य आहे. हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा मग त्या कर्माबद्दल आपल्या मनामध्ये वृथा अभिमान किंवा अहंकार होत नाही. अशा प्रकारे आपण जर राहिलो, तर ती गीता आपल्या जीवनामध्ये उतरली आहे किंवा मुरलेली आहे, असं आपण समजायला पाहिजे. पण हे सारखं चिंतन सुरू असावं लागतं, की हे जे होतंय, हे सगळं भगवंताच्या कृपेमुळे होतंय. कर्म करणारा मी जो आहे, तो केवळ एक निमित्त मात्र आहे. भगवंताच्या हातामधलं एक शस्त्र आहे, एक उपकरण आहे, बस. त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही. म्हणजे आता बघ, की हा जो मायक्रोफोन आहे ना, हे उपकरण आहे. मायक्रोफोनमधनं आवाज चाललेला आहे आणि तुमच्या फोनमध्ये जो काही स्पीकर असेल किंवा तुमच्या लॅपटॉपमधनं तुम्हाला हे ऐकू येत आहे. म्हणजे तुमच्या अनुभवामध्ये काय आहे, की तुम्हाला असं वाटेल, की तुमच्याजवळ जो बॉक्स आहे, लॅपटॉप म्हणा, फोन म्हणा, त्याच्यातनं आवाज येतोय. तो तुमच्याशी बोलतोय असं तुम्हाला वाटेल. पण तसं नाही होत ना. त्याच्यात थोडी आवाज येतोय. त्याच्यामध्ये आवाज कुठनं येतोय? त्याच्यामध्ये आवाज ह्या सगळ्या यंत्रणेमधनं येतोय. आता पहा, की ही सगळी यंत्रणा जर बरोबर चालली नाही, तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही. तर ही सगळी यंत्रणा व्यवस्थित काम करावी किंवा ही यंत्रणा ज्या शक्तींवर किंवा ज्या सिद्धांतांवर आधारित आहेत, ते सगळे सिद्धांत आपण तयार केलेत का? म्हणजे हे जे सगळे फिजिक्स, केमिस्ट्री किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा स्पेस सायन्स वगैरेचे हे जे सगळे सिद्धांत आहेत, हे आपण थोडीच तयार केलेत. आपण हे सिद्धांत आपल्या उपयोगासाठी कसे वापरावे एवढंच फक्त आपल्याला माहिती आहे. आहे की नाही? तर हे सगळे व्यवस्थित चालावेत किंवा हे सगळे व्यवस्थित चालतायत, ही भगवंताची कृपा आहे. तर हे जेव्हा आपल्याला कळतं ना, त्याच्यानंतर आपण त्या भगवंताच्या पायाशी नतमस्तक व्हायलाच पाहिजे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे आपली बुद्धी भगवंताच्या चरणाशी नतमस्तक करतो, तेव्हा ती बुद्धी शुद्ध होते आणि त्या बुद्धीमध्ये आपल्याला ज्या ज्ञानाची किंवा ज्या भावनेची गरज आहे, ती भावना किंवा ते ज्ञान प्रगट होतं. असं. तर अशा प्रकारे आपण जर राहिलो, तर गीता आपल्यासाठी फार उपयोगाची आहे. तर हेच करायचं आपल्याला. आता आपण ह्याच्यानंतरचा श्लोक घेऊ, 26वा. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैनं शोचितुमर्हसि. न एनं शोचितुमर्हसि. तर हे जे
शोचितुम अर्हसी असा याचा. न म्हणजे नेव्हर, एनम म्हणजे अबाउट द सोल, म्हणजे ह्याच्याबद्दल. शोचितुम टू लॅमेंट म्हणजे शोक करणं, आणि अर्हसी म्हणजे डिझर्व. तर याचा जो पूर्ण अर्थ आहे इंग्रजीमध्ये असा आहे की इफ हावेवर यू थिंक दॅट द सोल or the symptoms of life will always be born and die forever, you still have no reason to lament, O mighty armed, असं म्हणतात. ठीक आहे. अथवा पाहसी तू हा मरे जन्मे प्रतिक्षणी, तरी तुझ कुठे येथे नसे शोकास कारण. पाहिलं ना. तर आपल्याला समजा असं वाटत असलं की आपला आत्मा जो आहे तो नष्ट होतोय, तो अजिबात होत नसतो. आपला आत्मा न त्याचा कधी जन्म झालेला आहे, न त्याचा कधी मृत्यू होणार आहे. आणि जसं मी सांगितलं तसा देहाचा देखील खरं सांगितलं तर मृत्यू होत नाही. म्हणजे जसं आता एका ग्लासचे 4, 5, 6, 10 तुकडे झाले समजा, तर नष्ट काय झालं? नष्ट फक्त त्याचा आकार झाला. पण समजा त्याच्यातली काच जी होती, त्यातलं जे मटेरियल होतं, ते कुठे नष्ट झालं? ते तर तसंच आहे, नाही का? तर शोक कशाचा करायचा? अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला सर्व प्रकारे समजावून सांगतायत की तू आत्मा आहेस, तू देह नाही आहेस, आणि जी गोष्ट नष्ट होते ती केवळ काल्पनिक आहे. म्हणजे फक्त आकार नष्ट होतोय. आता समजा आपण ग्लासच्या ऐवजी समजा मातीचं मडकं घेतलं, क्ले पॉट, तर मातीचं मडकं समजा पडून फुटलं तर त्याचा आकार नष्ट होईल, परंतु माती नष्ट झाली का? नाही. मातीचे जेवढे कण होते तेवढेच्या सगळेच्या सगळे कण तर त्या तुकड्यांमध्ये पण आहेत ना, ते कुठे नष्ट झाले? पण तो आकार नष्ट झाला म्हणून आपण शोक करतो आणि म्हणून आपल्याला खूप वाईट वाटतं. दुसरी एक गोष्ट सांगतो की आता सध्या ही जी करोनाची महामारी आणि सगळीकडे हे जे सुरू आहे हाहाकार, त्याच्यामध्ये अनेक लोक मरत आहेत. असं नाही म्हणत आहे मी की ह्याच्यामुळे आपल्याला वाईट वाटणार नाही, जरूर वाटेल. परंतु एका शरीरातून जीवन समजा गेलं किंवा तिथे ते नाहीये असं आपल्याला दिसल्यानंतर आपण मग तो देह जाळून टाकला, परंतु जीवन नष्ट नाही होत. लाईफ विल नॉट स्टॉप. लाईफ इज इटर्नल. जीवन जे आहे ते सनातन आहे. जीवनाची जी अभिव्यक्ती होती त्या देहातून, ती अभिव्यक्ती आता नष्ट झाली किंवा ती आपल्याला आता दिसत नाही, परंतु जीवन थोडीच नष्ट झालं. जीवन तर जसं आहे तसंच आहे. त्याच्यामधून आपल्याला ते प्रतीत होत नसेल, परंतु दुसऱ्या शरीरांमधून तर प्रतीत होत आहे की नाही. तर समजा ह्या शरीरामधून जीवन प्रगट होणं जर बंद झालं, म्हणजे अशी वेळ तर येणारच आहे, प्रत्येकाच्याच आयुष्यात येणार, त्याच्यानंतर जीवन नष्ट नाही होणार. आणि मला जर खरंच कळलं की मी कोण आहे, तर मग हा देह जर गेला तर जसं शरीरातून आत्ता म्हटलं तसं मला शोक होणार नाही. असं आहे. याच्याबद्दल कोणाला काही बोलायचं आहे, चिंतन करायचं आहे? काही प्रश्न कोणाला? ते जर नसेल तर आपण ह्याच्या पुढचा श्लोक घेऊ. याचा पुढचा श्लोक जो आहे तो पण फार सुंदर आहे श्लोक. जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्येर्थे न त्वं शोचितुमर्हसि. One who has taken his birth is sure to die, and after death one is sure to take birth again. Therefore, in the unavoidable discharge of your duty, you should not lament. ठीक आहे. जी गोष्ट जन्माला आलेली आहे ती गोष्ट मरणारच. जे आपल्याला बाहेर दिसतं आहे ते नेहमी तसंच्या तसं राहणार नाही. जेव्हा एखादी गोष्ट किंवा एखादी आकृती जन्माला येते तेव्हा ती आकृती बदलते आणि ती आकृती नष्ट देखील होते, परंतु जे बदलणारं नाहीये ते तू आहेस. तर मराठीमध्ये विनोबा काय म्हणतात पहा, की जन्मता निश्चये मृत्यू, मरता जन्म निश्चये, म्हणून नटळे त्याचा व्यर्थ शोक करू नको. आता जगामध्ये जे आपल्याला दिसतं आहे ते जाणारच आहे. म्हणजे
किती काळाने जाणार आहे हे आपण नाही सांगू शकत. म्हणजे समजा एखादा छोटासा किडा जर असला, तर तो 24 तासामध्ये मरून जातो. त्याच्यापेक्षा थोडा जर मोठा असला प्राणी तर काही जास्त दिवस टिकतो. मनुष्याचं शरीर 100 वर्ष टिकतं असं आपण म्हणतो. तर सगळ्यांचं टिकतं किंवा नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे. जर आपण ते व्यवस्थित टिकवलं तर 100 वर्ष टिकायला काहीच हरकत नाही. सहज टिकू शकतं. आणि आपण तर YouTubeवर व्हिडिओज वगैरे बघतो काही लोकांचे, काही योगी लोक आहेत, की जे 100च्या पलीकडे देखील खूप आनंदात राहतात आणि एकदम छान निरोगी असतात. तर हे सहज शक्य आहे. परंतु हे जीवनाचं ध्येय आहे का किंवा असायला पाहिजे का? नाही. मला खूप जास्त दिवस जगता यावं किंवा मला आता जीवनाचा कंटाळा आलाय आणि मी आत्महत्या करतो. ह्या दोन्हींना मी म्हणजे कोण हे कळलेलं नाही. एक गौतम बुद्धांची कथा सांगतात. गौतम बुद्ध गावोगावी फिरायचे आणि लोकांना सत्य सांगायचे. तर एका गावामध्ये ते गेलेले असताना त्या गावामध्ये एक असा माणूस होता की ज्यांनी आयुष्यभर राम 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 असा राम नामाचा जप केलेला होता. म्हणजे त्याच्याकडे कोणीही कधीही गेलं तरी सुद्धा त्याला असं राम राम म्हणायचीच फक्त सवय होती. म्हणजे कोणी भेटलं तर राम राम, आपल्याला समजा बाय बाय करायचं असेल तर राम राम, आणि जर प्रश्न विचारायचा असेल तर राम राम, सगळं राम 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 राम, आणि अंगावर त्यांनी राम 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 असं प्रिंट केलेला शर्ट पण घालायचा. जीवनभर फक्त राम 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 असं केलं. आणि तो आला साधारण एक 50शी मध्ये, 50-55 या वयामध्ये, आणि मग त्याच्या डोक्यामध्ये एक किडा वळवायला लागला. त्याला असं वाटलं की आपण आयुष्यभर रामाचं नाव घेतलेलं आहे, पण आपण तर असं बघतोय की आपल्या जीवनामध्ये बऱ्यापैकी प्रश्न आहेत. असं नाही की आपलं जीवन संपूर्णपणे सुखी आहे वगैरे. आणि जे लोक रामाचं नाव घेत नाहीयेत ते देखील बरे-बरेच राहत आहेत. तर त्यांचं तर बरंच चाललंय. आता समजा राम जर आहे की नाही मला माहित नाही, कारण की मला तर कधी त्याचं दर्शन झालेलं नाही. पण समजा तो नसला तर माझं सगळं जीवन मग व्यर्थ गेलं. नाहीतर मी तर पण छान सगळ्यांच्या सारखं राहायला पाहिजे होतं, की छान पैसा कमवा, मजा करा, गंमत करा, हे करा, ते करा. पण आता 50-55 वर्ष झाल्यानंतर समजा माझ्या मनात असा प्रश्न आलेला असेल, तर ती शंका माझ्या मनात आहे असं मी सगळ्यांना सांगितलं तर सगळे लोक मला वेड्यात काढतील. तर आता हे याच्याबद्दल करायचं काय? तर आपण एक काम करू. आता आपल्या गावामध्ये गौतम बुद्ध आलेले आहेत. ते फार विद्वान आहेत आणि संत आहेत असं आपल्याला कळलेलं आहे. तर आपण त्यांना जाऊन भेटून त्यांना हा प्रश्न विचारू. पण सगळ्यांच्या समोर जाऊन तो विचारता येत नाही. म्हणून मग सकाळी उठून सगळेजण उठण्याच्या आधी अंधारात तो त्यांच्याकडे जातो. तर त्यांचं सकाळचा पहाटेचा सत्संग सुरू असतो आणि ते त्यांच्या शिष्यांना काय सगळा उपदेश देत असतात. तर हा माणूस असा आडोशाला उभा राहतो आणि मग तो गुरुजींचं लक्ष वेधून त्यांना मग विचारतो. तो म्हणतो की गुरुजी, देव आहे का? तर गुरुजी त्याच्याकडे बघतात आणि कुठल्याही प्रकारे त्यांच्या आवाजामध्ये कंपन असतो आणि ते सरळ सांगतात, नाही, देव नाही, ईश्वर अस्तित्वात नाही, हे सांगतात. तर तो माणूस म्हणतो की अरे, देव नाहीच आहे, इट डझंट एक्झिस्ट, गॉड डझंट एक्झिस्ट. ठीक आहे. हे जे शिष्य असतात ना, त्या शिष्यांना पण हाच प्रश्न पडलेला असतो, परंतु हा प्रश्न विचारायला त्यांना भीती वाटत असते. तर त्यांना गुरुजींचं उत्तर ऐकून खूप हायसं वाटतं, की हा देव नाहीच आहे. त्यामुळे आता आपण छान मौज मजा करायला मोकळे झालो. तर दिवसभर त्यांची छान पार्टी होते. मग त्याच्यामध्ये दारू पी, तर हे पी, ते पी, असं करत-करत छान दिवसभर मजा करतात ते. तर त्याच गावामध्ये दुसरा एक मनुष्य राहत असतो, ज्याचा देवावर बिलकुल विश्वास नसतो. अंधश्रद्धा निर्मूलन समिती. तर तो सगळ्या गावांमध्ये, गावोगावी जाऊन लोकांना हा उपदेश करत असतो, की देव नावाची वस्तू नाहीच आहे. गॉड डझंट एक्झिस्ट. तुम्ही त्याच्यावर उगीचच्या उगीच विश्वास करू नका आणि आपलं आयुष्य वाया घालवू नका. मौज मजा करा. अशा प्रकारचा चार्वाक म्हणतात त्याला, चार्वाक. तर असा चार्वाक जो असतो तो पण असाच 50-55 वर्षाचा असतो. त्याला पण त्याच्या डोक्यामध्ये एक किडा वळवायला लागतो. तर त्याला असा विचार येतो मनामध्ये, की समजा देव खरंच असला, म्हणजे मी तर सगळ्या लोकांना ठणकावून सांगतोय लोकांना, की देव नावाची काही वस्तू नाहीच आहे. तुम्ही आपलं आयुष्य उगीच वाया घालवताय. पण समजा देव असला,
तर मग काय होईल की मी हे जे सगळं पाप केलंय आतापर्यंत त्याच्या बदल्यामध्ये मला किती नरक यातना भोगायला लागतील. असं समजा असलं तर मग असं काही खरं नाही. पण ही शंका विचारायची कोणाला? तर ही शंका विचारायला म्हणून हे महाराज संध्याकाळच्या वेळी जातात गौतम बुद्धाकडे अंधार झाल्यानंतर. कारण की गावात दिसायला नको ना की हे महाराज गेलेत तिकडे आणि विचारायला गुरुजींना की गुरुजी देव आहे किंवा नाही. असं जेव्हा तो गौतम बुद्धाला विचारतो तेव्हा गौतम बुद्ध त्याच्याकडे बघून म्हणतात की देव आहे. अरे बापरे! मग आता हे शिष्य जे असतात ना ते इतके घाबरतात. त्यांना वाटतं की सकाळी तर गुरुजींनी सांगितलं की देव नसतो म्हणून आपण इतकी सगळी मौज-मजा केली आणि इतकी पापं केली दिवसभरामध्ये आणि आता संध्याकाळी गुरुजींनी सांगितलं की देव आहे. आता तर आपलं बिलकुलच खरं नाही. म्हणजे आपण जन्मोजन्मी आपण नरकामध्ये जाणार, अशी त्यांची खात्री होते. मग तो जेव्हा माणूस चालला जातो त्याच्यानंतर मग गुरुजींना हे लोकं विचारतात त्याचे शिष्य, की "गुरुजी आपण सकाळी तर सांगितलं होतं की देव नसतो म्हणून आणि आत्ता सांगितलं की देव आहे. हे काय आहे आता? आम्ही तर एकदम टोटली कन्फ्यूज झालो. आम्हाला काही कळत नाही की काय आहे? देव आहे किंवा नाही आहे?" तर गुरुजी त्यांना म्हणतात की जी व्यक्ती म्हणते की देव आहे, ती आणि जी व्यक्ती म्हणते की देव नाहीये, ती. दे आर बोथ इन द सेम बोट. ते दोघंही सारखेच मूढ आहेत. म्हणजे त्यांना जे त्यांच्या अनुभवाला कधीही आलेलं नाही, त्याच्यावर ते विश्वास ठेवतात. मग जर आपल्याला अनुभव नसेल आणि आपण विश्वास ठेवला की देव आहे आणि जर आपल्याला अनुभव आलेला नसेल आणि आपण जर विश्वास ठेवला की देव नाहीये, तर आपण दोघेही एकाच माळेची मणी आहोत. जी गोष्ट माझ्या अनुभवाला आलेली नाही, ती केवळ मी विश्वास म्हणून किंवा श्रद्धा किंवा माहिती नसली तर त्याच्यावर मी विश्वास ठेवला. आय हॅव ब्लाइंड फेथ इन व्हॉट आय हॅव नॉट एक्सपिरियन्स्ड. वेदांतामध्ये अशा प्रकारच्या अविश्वासाला किंवा विश्वासाला जागाच नाही. आपल्याला फक्त आपला जो अनुभव आहे, प्रत्यक्ष अनुभव, आपला जो स्वतःचा अनुभव आहे, तो त्या अनुभवाच्या आधारे एक एक पायरी करत आपल्याला अशा जागी पोहोचायचं आहे की जे सत्य आहे, की जे नाकारता येत नाही. तर अशा प्रकारचं जेव्हा आपण चिंतन करतो किंवा अशा प्रकारचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा आपण सत्याकडे जात असतो आणि सत्याकडे जात राहण्याचा हा जो अभ्यास आहे किंवा हा जो मार्ग आहे किंवा ही जी यात्रा आहे, हीच आनंददायक आहे. म्हणजे हे सगळं शिकल्यानंतर ह्या रस्त्याच्या शेवटी आपण ज्या जागी पोहोचू, त्या जागी आपल्याला आनंदाचा अनुभव येईल, असं नाहीये. हे जे चिंतन आपण करतो आहोत किंवा हा जो अभ्यास आपण करतो आहोत, त्या अभ्यासामध्येच आनंद आहे. तर प्रज्ञाताई, आपण पुष्कळ वेळापासून आपला हात वर करून ठेवलेला आहे, परंतु मी हे सांगत असताना मी थांबलो नाही. आता मी थांबलो कारण की कथा पूर्ण झाली. त्यामुळे आता आपण बोला. आपण नमस्कार जर दादा. दर्शन दिलं तर आणखीन चांगलं वाटेल. सांग. आपण आता मृत्यूबद्दल जास्ती बोलतोय रादर दॅन बर्थ पेक्षा. असं का? जेव्हा आपण आणि अजून म्हणजे याचंच नेक्स्ट स्टेप अशी की आपण जेव्हा म्हणालात की आकार जातो किंवा आत्मा तिथेच असतो पण जीव जातो, त्या कुठेतरी आपल्या आजूबाजूला असतो काइंड ऑफ. तसंच जेव्हा आपल्या फॅमिलीमध्ये कोणाचा बर्थ होणार असेल तेव्हा पण असंच असतं का? ओके. जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ना, त्या गोष्टी फक्त एखादी आकृती अस्तित्वात येणं आणि आकृती अस्तित्वातनं जाणं एवढंच होत आहे फक्त. जे चिरंतन तत्व आहे, जे आत्मतत्व आहे, त्याचा न कधी जन्म होतो न त्याचा कधी मृत्यू होतो. ठीक आहे. त्यामुळे मृत्यू होतो आहे ही कल्पना आहे ना. मृत्यू कशाचा होतो? म्हणजे जर आपण स्वतःला जीव समजलो तर त्या जीवाचा पण मृत्यू कुठे होतोय? कारण की तो जीव हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातोय ना. त्यामुळे त्या जीवाचा मृत्यू झाला नाही. ठीक आहे. शरीर ज्या पंचमहाभूतांचं बनलेलं होतं, ती पंचमहाभूत या शरीरातून तुटून फुटून आणि विखुरली गेली.
म्हणजे त्या एका ग्लासचे 10 तुकडे झाले, तसं झालं. म्हणजे देहाचा फक्त आकार नष्ट झाला. परंतु देहामधलं जे मटेरियल होतं, त्याच्यामधलं जी माती होती, ती माती कुठे गेली? ती माती तर जिथे होती तिकडे चालली गेली. माती जशी आहे तशीच आहे, फक्त तिचा आकार बदलला. म्हणजे मडकं जर फुटलं, तर त्या मडक्यातली माती गेली कुठे? मडक्यातली माती जिथे तिथेच आहे. तिचे फक्त एका मोठ्या आकाराऐवजी अनेक तुकडे झाले छोटे-छोटे. तेवढंच झालं फक्त. बाकी काहीच नाही झालं. त्यामुळे माती कुठेच नाही गेली. कारण की देह मातीचा बनलाय ना, ती माती कुठे जात नाही. आणि त्याच्या आतमधला जो जीव आहे, जीव भाव तो देखील नष्ट होत नाही. तो इकडून तिकडे जातो. ठीक आहे? आणि जो आत्मा आहे, याच्यावर हे दोन्ही अध्यारोपित आहेत. तो आत्मा तो कुठेच जात नाही. तो जसा आहे तसाच आहे. तो आत्मा आकाशासारखा आहे ना. आकाश कुठे जातं? म्हणजे आता बघ, की आता आपण जेव्हापासून हे सुरू झालं, म्हणजे 40-50 मिनिटापूर्वीपासून, तेव्हापासून ते आत्तापर्यंत पृथ्वी स्वतःभोवती 600 मैलाच्या वेगाने, आतापर्यंत 500 मैल आपण पुढे गेलोय. म्हणजे आता तुम्ही भारतात आहात ना, तू पुण्यात आहेत ना, तो 50 मिनिटापूर्वी कलकत्ता ज्या ठिकाणी होतं, त्या ठिकाणी तू जाऊन पोहोचते आता. असं झालंय. राईट? आपण स्थिर नाहीच आहोत. आपला देह स्थिर नाहीये. ह्या जगामध्ये आपल्याला जे दिसतंय आपल्या डोळ्यांनी किंवा आपल्या इंद्रियांनी आपल्याला जे अनुभव येत आहे, ते सारखं बदलतंय. आणि हे जे बदलणार आहे, ते आपण नाही आहोत. कारण की आपल्याला आतून आपल्या बदलाचा अनुभव येतच नाही ना. 1 तासापूर्वी जी होती तू, ती आत्ता तशीच आहे ना. तुझ्यामध्ये काय फरक पडलाय? देह बदललाय. पण तुझ्या असण्याची जी जाणीव आहे, ती जाणीव कधीच बदलत नाही. हे जे न बदलणारं तत्व आहे, हे तू आहेस. हे मी आहे. आणि हे तत्व तुझं आणि माझं जे आहे, ते एकमेकांपेक्षा वेगळं नाहीच आहे. एकमेकांपेक्षा वेगळं जे आहे, असं वाटतं आहे, ते केवळ त्या एका तत्वाचं प्रतिबिंब आहे. म्हणजे बघ, की समजा आपल्या अंगणामध्ये आपण अनेक बादल्या ठेवल्या असतील, त्या बादल्यांमध्ये पाणी असेल आणि त्याच्यामध्ये सूर्याचा प्रकाश पडतोय. तर त्या 10ही बादल्यांमध्ये 10 वेगवेगळे सूर्याचे प्रतिबिंब दिसतील की नाही? तर त्याच्यामुळे काय तो सूर्य 10 झाला? नाही. सूर्य एकच आहे. फक्त 10 वेगळ्या सूर्यांच्या रूपाने तो दिसला. त्या प्रतिबिंबामधनं सुद्धा प्रकाश पडेल बाहेर. म्हणजे समजा इकडनं सूर्य आला आणि इथे प्रकाश पडला बादलीमध्ये, तर इकडनं किरण जातील की नाही? तिथे समजा अंधार असला पलीकडे, समजा एखादं घर असेल, त्याची खिडकी छोटीशी उघडी आहे, तर त्या खिडकीतून तो प्रकाश आत जाईल आणि तिथल्या त्याच्या खोलीतल्या भिंतीवर उजेड पडेल. त्याच सूर्याचा उजेड तिकडे पडलेला आहे. परंतु त्या भिंतीवर असताना असं वाटेल, की ह्या बादलीमधनं जो सूर्य आहे, त्याचा उजेड तिकडे पडलेला आहे. त्यामुळे तिथे असलेल्या माणसाला असं वाटू शकतं, की ह्या बादलीमध्ये सूर्य आहे. त्या सूर्याचं त्याला दर्शन होतच नाही. एक्झॅक्टली तसंच आपलंही होतं, की आपल्यामध्ये जे जीवन आहे, ते जीवन आपण खरं समजतो. म्हणजे आपल्यामध्ये जो जीव आहे, तो आपण खरा समजतो. जीव खरा नाही, जीवन खरं आहे. जीव न असल्यामुळे ह्या शरीरामध्ये जीव आहे असं वाटतं. असं आहे. तर प्रज्ञा, तू पुन्हा एकदा हात वर केला होता का? तुला आणखीन काय म्हणायचंय? बोल. माझा चुकीने हात वरती झाला, पण तुम्ही आता जे बोलताय हां. ते मला पूर्णपणे कळालं नाहीये. पूर्णपणे कळालेलं नाहीये. जन्म आणि मृत्यू, तुझा पहिला प्रश्न हाच होता ना, जन्म आणि मृत्यू. आपण मृत्यूबद्दल का बरं बोलतो आहोत आणि जन्माबद्दल का बोलत नाहीये? तर ज्या क्षणी मृत्यू होतो त्या क्षणी जन्म पण होतो ना. म्हणजे ज्या क्षणी त्या ग्लासचा मृत्यू झाला, त्या क्षणी 10 ग्लासचे तुकडे जन्म झाले ना. ज्याच्यामुळे पण ते बाळ आनंदात टाळ्या वाजवायला लागलं. पण आपल्याला ते एकापासून दुसरं हं. जी लिंक आहे ती तर दिसत नाही ना. म्हणजे ती कुठेतरी आहे, पण ती दिसत तर नाही आपल्याला. आणि तुम्ही हां. म्हणताय, की ती मी जी आहे ती मी नाहीये. मग मी जी आहे ती मी नाहीये, तर मग कोण आहे? हे बघ, तुझी जी वेगळेपणाची जाणीव आहे ना, ती जाणीव म्हणजे कशी आहे, की त्या बादलीमध्ये जे सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे, ते प्रतिबिंब म्हणजे सूर्य आहे असं तू मानलं आणि सूर्याचे काही गुणधर्म त्या प्रतिबिंबामध्ये अवश्य आहेत. तुला लक्षात आलं का एक्सपेरिमेंट कसं आहे, की समजा इकडनं सूर्याचं प्रतिबिंब ह्या बादलीत किंवा आपण आपलं लहानपणी नाही का कधी-कधी खेळ खेळायचो, की आपल्या हातामध्ये आरसा ठेवायचो आणि त्या आरशामध्ये समजा सूर्याचं प्रतिबिंब पडलं, तर तो आरसा आपण असा फिरवला, की त्याचा प्रकाश तिकडे फिरायचा, राईट? आणि मग आपण तो मित्रांच्या तोंडावर वगैरे सुद्धा पाडायचो.
त्यांचे डोळे दिपायचे वगैरे अशा प्रकारचे खेळ आपण लहानपणी खेळलेलो आहे. तर आरशामधून जो प्रकाश प्रतिबिंबित होतो आहे तो सूर्य नसून त्याला आपण सूर्य मानतो. ही जेव्हा गडबड आपण करतो ना, तेव्हा आपण वैयक्तिक जीवाला खरं मानतो. म्हणजे तू विचार कर की ह्या शरीरामधनं समजा जीवन नष्ट झालं. हे एकदा केव्हा तरी असं होणारच आहे. सगळ्यांच्याच शरीरातनं होणारं जीवन नष्ट. पण जीवन कुठे नष्ट होतं? म्हणजे इथनं जरी गेलेलं दिसलं तरी सुद्धा बाकीकडे तर आहे ना जिवंत. जीवन नष्ट नाही झालं. आणि ह्या देहामधलं जे मॅटर होतं, मटेरियल होतं, ते फक्त इथून डिसइंटिग्रेट झालं. म्हणजे विखुरलं. आत्ता सध्या कसं की हे सगळं मी जमा करून ठेवलेलं एका जागी, त्यामुळे हा सगळा आकार जो आहे तो दिसतोय आपल्याला. हा देह कशाचा बनलाय? पंचमहाभूतांचा बनलाय ना. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाशात हे सगळं आहे. हां, तर तू म्हणतेस की बट आय हॅव एन ऑप्शन टू चेक इफ आय एम लुकिंग ॲट द सन ऑर इट्स रिफ्लेक्शन. हां, तर बरोबर आहे ना. तर तुला जर कळलं की हे जे प्रतिबिंब आहे हे तू नाही आहेस, तर जे खरं आहे त्याच्याकडे तू लक्ष दे ना. जसं आपण आता अरुंधती आणि वशिष्ठच्या न्यायानुसार सांगितलं की आपल्याला जी गोष्ट माहिती नाही आहे, जी दिसत नाहीये, तिचं दर्शन होण्यासाठी आपल्याला जे माहिती आहे, जे दिसतंय त्याच्याकडनं एक एक पाऊल समोर जाऊन तिकडे बघायचंय आपल्याला. तर आत्ता आपण कुठे माहितीये का, की आत्ता आपण त्या जीवभावामध्ये अडकलेलो आहोत. म्हणून आपल्याला जीवनाचं दर्शन होत नाहीये. ही आपली समस्या आहे. आपल्याला त्या दिशेने जायचंय, आपण त्या दिशेने चाललो आहोत. तर ह्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आतून कळण्यासाठी आपल्याला आपल्या चित्ताची शुद्धी करणं आवश्यक नाहीये का? तर त्याच्यासाठी चित्तशुद्धीचा कार्यक्रम पण आपल्या हातात घेतला पाहिजे की नाही आपण. तर त्या चित्तशुद्धीच्या कार्यक्रमाला म्हणतात कर्मयोग. म्हणजे काय की आपल्या जीवनात आपल्या समोर आपल्या नशिबाने जे काही कर्म आलेलं असेल, कर्तव्य, ते कर्तव्य आपण पार पाडावं आणि त्याच्या मागे कर्ता भाव ठेवू नये. आणि त्या कर्माचं जे फळ असेल ते आपण समाज पुरुषाच्या किंवा ईश्वराच्या चरणी अर्पण करावं. हा कर्मयोग आहे. तर असं आपण जेव्हा करू तेव्हा असं करता करता आपलं चित्त शुद्ध होईल आणि त्या शुद्ध चित्तामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतील. आता जर कळत नसल्या तर आपण होमवर्क करत राहू ना. क्लीनअपचं काम आपण करत राहू. तर ते काम करत राहणं हे सगळं आपल्या हातात आहे. आणि मग त्या शुद्ध निर्मळ चित्तामध्ये अशा प्रकारच्या ज्ञानाचा उदय होणं स्वाभाविक आहे आणि अपरिहार्य आहे. होईलच, का नाही होणार. तोपर्यंत आपण आपलं काम करत राहू. तर प्रकाश रानडे यांना एक प्रश्न विचारायचा आहे. त्यांना मी प्रश्न विचारण्याची विनंती करतो. बोला. नमस्कार नमस्कार. विक्रमजी. माझा प्रश्न असा होता की आता माझे वडील 7 वर्षापूर्वी वारले आणि मी पहिल्या वर्षी जेवढं दुःख झालं ते आता हळूहळू थोडं कमी होत चाललंय. पण तरी मला जेव्हा त्यांचा विषय स्मरण होतं किंवा मला ते फिलिंग राहतं की मी त्यांना आता बघू नाही शकत किंवा भेटू नाही शकत. जसं आपण म्हणतो की प्रेमभाव, वात्सल्य भाव ठेवावा, तसा हा जो एकदमच जो म्हणजे आता ऋणानुबंध आहे, तो कसं काय सोडता येईल असं आपण अ, एक नैसर्गिक आहे हे सगळी क्रिया. तर मला हे समजत नाही की अ, भगवद्गीतेमध्ये कृष्ण अर्जुनाला हे समजावतोय की तू दुसऱ्यांच्यासाठी काळजी नको घेऊ की तू स्वतःसाठी म्हणजे तू स्वतःसाठी जो ऋणानुबंध आहे, आत्मा आणि शरीर वेगवेगळे आहे, हे तू स्वतः समज की दुसऱ्यांनी समजायला हवं की तू दुसऱ्यांसाठी समजायला हवं? ते मला ओके. प्रश्न समजत. चांगला प्रश्न आहे हा. तर गीतेमध्ये ह्याच्या पुढे भगवंत सांगणार आहेत. 6व्या अध्यायामध्ये सांगतात की उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानं अवसादे आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. तर आपण इथे स्वतःचा उद्धार स्वतःच्या हातानेच करू शकतो. आपणच स्वतःचे शत्रू असतो आणि आपणच स्वतःचे बंधू असतो. तर इथे आपण इतरांचा उद्धार करू शकत नाही. आपल्याला जरी असं वाटत असलं की आपण इतरांचा उद्धार करू किंवा करायला पाहिजे, तर आपण इतरांचा उद्धार नाही करू शकत. आपण इतरांचा उद्धार करू शकतो किंवा करायला पाहिजे असं आपल्याला जेव्हा वाटतं, तेव्हा आपण मी स्वतः काहीतरी करतोय आणि माझ्या व्यतिरिक्त मी ज्यांच्यासाठी करतो आहे ते सत्य आहे असं मानतो की नाही? तर ती मान्यता चुकीची. म्हणजे आपण इतरांसाठी काही करू नये असं नाही म्हणत आहे मी. आपण इतरांसाठी आपल्याला जे शक्य आहे ते करावंच.
आणि आपण करतोच ना. आपण जर गृहस्थाश्रमामध्ये असलो तर आपण आपल्या परिवारासाठी काहीतरी करू. बाकीच्यांचं सोडून द्या. पण आपल्या परिवारासाठी, आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी करू की नाही? तर ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपण स्वतःला संकुचित पासून एक्सपॅन्ड करतो. है ना? तर जेव्हा आपण आपल्या व्यतिरिक्त कोणासाठी काहीतरी करतो, जेव्हा आपण स्वतःचं कॉन्शियसनेस एक्सपॅन्ड करतो, तेव्हा त्याच्यामधून जो आनंद आपल्याला मिळतो, तो आनंद आपण स्वतःसाठी जे काही करतो त्याच्यामधून जो मिळतो त्याच्यापेक्षा जास्त असतो. हा कर्मयोगाचा सिद्धांत आहे. तर मी जर स्वतःसाठी काही करत असेल तर मला सुख मिळेल, याच्यामध्ये काही शंका नाही. परंतु तेच जेव्हा मी इतरांसाठी करतो तेव्हा त्यांना सुख मिळतंच, पण त्यातनं मला सुद्धा सुख मिळतं. हे तर आपल्या अनुभवात नेहमीच येतं ना. म्हणजे आई स्वतः खात नाही परंतु मुलांना घास भरवते. स्वतः खाण्यापूर्वी त्यांना खायला घालते आणि त्यांना जेव्हा समाधान मिळतं तेव्हा त्याच्या आईला पण समाधान मिळतं. असं होतं की नाही? तर हे कर्मयोगाचं एक छोटंसं उदाहरण आहे. तर पण जेव्हा आपल्या आयुष्यातनं एखादी व्यक्ती चालली जाते, त्याच्यानंतर आपली जितकी त्या आकृतीबद्दल किंवा त्या इंडिव्हिज्युअलिटीबद्दल, त्या व्यक्तीबद्दल आसक्ती जेवढी असेल जास्त, तेवढं आपल्याला जास्त दुःख होईल. परंतु जर आपल्याला माहिती आहे की देह हा जाणारच आहे केव्हा ना केव्हा तरी, कारण की दरक्षणी चाललाच आहे ना तो. तर ही आकृती जशी आहे तशी राहूच नाही शकत. जग जसं आहे तसं राहूच नाही शकत. जसं मी आता सांगितलं की तासाभरापूर्वी आपण जिथे होतो त्याच्यापेक्षा 600 मैल पुढे गेलोय. पृथ्वीवरच. कारण की पृथ्वी फिरली स्वतःभोवती आणि पृथ्वी जेवढी सूर्याभोवती फिरली त्याच्यामध्ये तर आणखीन काही हजार किलोमीटर आणि त्याच्यापेक्षाही सूर्य ज्या गॅलेक्टिक सेंटर भोवती फिरतोय त्याच्यामध्ये आपण आणखीन किती हजार म्हणजे लाखो किलोमीटर पुढे गेलेलो आहोत. सुरू केलं तासाभरापूर्वी त्याच्यानंतर आत्तापर्यंत. तर हे सगळं क्षणोक्षणी बदलणार आहे. सगळं जग बाहेरचं, माझा देह सगळंच. माझ्या व्यतिरिक्त मला जे दुसरं आहे असं वाटतंय ते क्षणोक्षणी बदलतंय. त्यामुळे जो देह मला समोर दिसतोय माझ्या वडिलांचा, माझ्या आईचा, तो देह जाणार आहे एक दिवस. त्यामुळे त्याच्याबद्दल शोक करण्याची अजिबात आवश्यकता नाही. जे करण्याची गरज आहे ते आपण करू. जोपर्यंत आहेत आई-वडील जिवंत तोपर्यंत त्यांची आपण सेवा करू. जेवढी आपल्याला शक्य आहे तेवढी. आणि ते केल्यानंतर मग काय त्यांचं शरीर आपण जसं इतरांचं 10 संस्कार करतो तसं त्यांचाही करू. आपलाही होईल. ह्याही शरीराचं होईल म्हणजे. परंतु हे मी नाहीये. मी जे आहे ते चिरंतन, अविनाशी, सनातन आत्मतत्व आहे. हे जर मला कळलं तर मग मी जी गोष्ट बदलते आहे त्या गोष्टीबद्दल शोक नाही करणार. हे भगवंत सांगायचा प्रयत्न करत आहेत. तर सरिता मी तुझा एक शेवटचा प्रश्न घेतो आणि नंतर आपण थांबू. तर स्वतःला अनम्यूट कर आणि सांग तुला काय सांगायचंय. सरिता तुझा हात वर आहे. हॅलो हा हो बोल. दादा. सांग. आपण तुम्ही म्हटल्याप्रमाणे ना आईंनी सांगितलं एक उदाहरण समोर आठवतंय. हा आईंनी म्हटलंय सोनं हा सोनं जेव्हा आपण जुनी डिझाईन चेंज करायला जातो, हा ओके, जुनी डिझाईन खराब झाली म्हणून आपल्याला दुःख होतं, हो पण सोनं तिथेच असतं. बरोबर. मग आणि नवीन डिझाईन बनवतात, नवीन डिझाईन बघून आपल्याला आनंद होतो, मग आनंद होतो. हो म्हणजे सोन्याचं नष्ट होणं, त्याचा आकार तोच राहिला, त्याचा दुःख, आणि ते नवीन डिझाईन बनलं त्याचा आनंद. मग ते जन्म आणि मरणाचंच झालं ना. ते मगाशी एक्झॅक्टली. एका मॅडमनी विचारलं होतं, आपण मरण्याबद्दलच बोलतोय, जन्माबद्दल बोलत नाही. हा त्याच्यामुळे म्हटले की मग सोनं जेव्हा नष्ट होतं आपण डिझाईन नवीन बनवायला देत असतो, सोनं तर राहतं तेच, बरोबर आहे ना. पण तर जे जर आपल्याला नवीन कळलं की आपण हा सोनं आहोत, आपण ते डिझाईन नाही हा आहोत. हा तेच आकार फक्त बदलवा, आकार नष्ट झाला तर दुःख थोडा काळ राहतोच, आणि मग नवीन आकारचा आनंद. सोन्याला आठवत पण नाही मी कुठल्या आकाराचं होतो नवीन बरोबर. जन्म घेताना. एक्झॅक्टली. तर हे सगळं असं. गीतेमध्ये येत येत राहतं, सारखं येत राहतं. तर ह्याच्यावर आपण हो. चिंतन करत राहू. आज आपला तास संपलेला आहे. त्यामुळे आता आपण इथे थांबू. परंतु इथे सगळे लोक आपण आलात आणि थँक्यू दादा. इतक्या पेशंटली माझं सगळं ऐकून घेतलं. त्यामुळे त्याचा मला फार आनंद आहे, समाधान आहे. धन्यवाद. पुन्हा आपण भेटू पुढच्या शनिवारी. नमस्कार.